नमस्कार. गरिबी गरिबी एक अभिशाप आहे. गरिबी एक असा शब्द आहे की ज्यामुळे जीवन खालावते. जीवनाचा आनंद, जीवनाची मजा, जीवनाचं सुख सर्व काही नष्ट होते. गरिबी म्हणजे एकदम बिकट परिस्थिती. गरिबीच्या खाली जायचं म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य तर कोणालाच येऊ नये, कारण दारिद्र्याची परिस्थिती एवढी भयानक आणि भयावह स्थिती असते. त्याच्यावर तरी गरिबी तरी बरी. गरिबी हा शब्द खूप भयानक आहे, भयावह स्थिती आहे. कारण गरिबीमुळे माणसाचं जीवन सुखी नसतं. माणसाला कोणता आनंद मिळत नसतो. कारण गरिबीमुळे त्याला खाण्यासाठी पिण्यासाठीच कमतरता असते. तर पुढच्या गरजा तर दूरच राहील. म्हणून गरिबी ही कोणाला येऊ नये. परंतु गरिबी ही माणूस स्वतः निर्माण करत असतो. आज कोणीही गरीब नाही, कोणीही श्रीमंत नाही. ज्यानं मेहनत केली, ज्यानं परिश्रम केला, ज्यानं श्रम केले, तो गरीब नाहीच. परंतु जो नशिबावर अवलंबून राहिला, ज्यानं आळस, ज्याच्या अंगात आळस आहे, ज्याला काम करू वाटत नाही, ज्याला वाटतं की सर्व काही आयतं मिळावं, असाच मनुष्य गरीब आहे. म्हणून जर कष्ट केले, परिश्रम केले, मेहनत केली, तर तुम्ही गरीब राहणार नाही. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, कमवा आणि श्रीमंत व्हा. कारण आज कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. ईश्वराने ज्याला हात पाय सर्व काही दिलेले आहे, हात पाय डोळे नाक सर्व काही दिलेले आहे, कान, मग तो कसला गरीब? कारण हात पाय डोळे कान हेच त्याची संपत्ती होय, हेच त्याचं धन होय. कारण हे जर नाही तर तो गरीब. तर त्याला हे सर्व काही आहे. तो या हाताने काम करू शकतो, या पायाने चालू शकतो, जे म्हणलं तो करू शकतो. या सर्व अवयवाने तो मेहनत करू शकतो. डोळ्यानं पाहू शकतो, कानानं ऐकू शकतो, हातानं काम करू शकतो, पायानं चालू शकतो, हातपाय हलवू शकतो आणि सर्व काही तो करू शकतो. म्हणून तो कुठला गरीब, कसला गरीब? म्हणून गरीब हा एक गैरसमज आहे. म्हणून तुम्ही मेहनत करा, कष्ट करा आणि तुम्हाला पाहिजे ते मिळवा. काही लोक ईश्वराला दोष देतात किंवा दुसऱ्याला दोष देतात. दुसऱ्याला एवढी संपत्ती दिली, दुसऱ्याला एवढ्या बिल्डिंग आहेत, दुसऱ्याला एवढे शेतं आहेत, आम्हाला का नाही? आम्हाला काहीच नाही. ईश्वराला म्हणतात, देवानं आम्हाला काहीच दिलं नाही, ईश्वरानं आम्हाला काहीच दिलं नाही. सर्वांना दुसऱ्याला भरपूर दिलं, देवाला शिवा देतो, सर्वांना शिव्या देतो, ओरडतो. परंतु हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला दिलं काय नाही? तुम्हाला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही कशावरून गरीब आहात? तुम्ही काम करा, कष्ट करा, मेहनत करा, श्रम करा. काम मेहनत करसा तर तुम्ही गरीब राहणारच नाही, तर श्रीमंत होता. म्हणून तुम्ही कष्ट करा, काम करा, कामाची आवड ठेवा, गोडी ठेवा, जिद्द ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, इच्छा व तयारी ठेवा, आत्मविश्वास प्रगल्भ ठेवा. तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं आणि तुम्ही ते पाहिजे ते तुम्हाला मिळवता सुद्धा येतं. म्हणून तुम्ही गरीब नाहात. गरिबी एक गैरसमज आहे, भ्रम आहे. म्हणून गरीब म्हणून स्वतःला म्हणू नका आणि अपमान स्वतःचा करू नका, दुसऱ्याचाही करू नका, कोणालाही दोष देऊ नका. स्वतःला दोष द्या. मी काय करतो, माझ्याकडे काय आहे, मी कशामुळे गरीब आहे, मी काय केले पाहिजे की मी चांगलं जीवन जगू शकतो, याचा तुम्ही थोडं विचार करा, परीक्षण करा, निरीक्षण करा आणि स्वतःला सुधारा.
स्वतःलाच प्रश्न विचारा मनाला की मी माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, मी काय करू शकत नाही, मी खूप काही करू शकतो. माझ्या या सर्व अवयवांनी मी सर्व काही करू शकतो. मला सर्व काही दिलेलं आहे ईश्वराने. ईश्वराचे धन्यवाद, आभार माना. आधी मेहनत करा, कष्ट करा आणि पाहिजे ते तुम्ही मिळवा. पाहिजे ते तुम्ही मिळवा आणि श्रीमंत व्हा. माणूस श्रीमंत होतो तो स्वतःच्या कष्टाने, परिश्रमाने. म्हणून श्रीमंत स्वतः कष्ट करून व्हायला पाहिजे आणि स्वतः मेहनत करून, कष्ट करून जो कमाई करतो त्यात फार मोठा आनंद असतो, त्यात सुख असतं. म्हणून काम हीच पूजा असली पाहिजे. काम हीच पूजा असली पाहिजे. प्रामाणिकता असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे आणि सहानुभूतीसुद्धा असली पाहिजे. सर्वांविषयी आदर असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, मेहनत करण्याची क्षमता असली पाहिजे, सर्व गुण असले पाहिजे. स्वावलंब आणि स्वाभिमानी सुद्धा असला पाहिजे. या सर्व गोष्टी असतील तो गरीब नाही तर तो श्रीमंत होतो. ज्याला IT प्रॉपर्टी मिळालेली आहे, म्हणजे ज्याला पहिली प्रॉपर्टी खूप आहे आईवडिलांची, तो मनुष्य चांगलं सुखी जीवन जगू शकत नाही. कारण जोपर्यंत मनुष्य मेहनत करत नाही तोपर्यंत त्याला चांगलं जीवन मिळणारच नाही, त्याला सुख मिळणारच नाही. कारण काम करण्यामध्ये जी मजा आहे, कष्ट करण्यामध्ये जी मजा आहे ती कोणत्याच गोष्टीत नाही. म्हणून कष्ट करा, काम करा. आयत्या मिळालेल्या संपत्तीचा काही उपयोग नाही आणि जी आयती संपत्ती मिळालेली आहे त्याचं माणसाला काही महत्त्व वाटत नाही. त्याला काहीच महत्त्व नसतं त्या संपत्तीचं. तो बराबर खचून टाकतो आणि कंगाल होतो. आयती मिळालेली संपत्ती कितीवर जाणार आहे? आई वडिलांची प्रॉपर्टी कितीवर जाणार आहे? ती 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष. नंतर तो कंगालच होणार आहे. त्याने जर काम नाही केलं तर. त्याच प्रॉपर्टीवर जर राहून राहिला, त्या संपत्तीवर जर राहून राहिला तर तो कंगाल होणारच आहे. म्हणून त्यास कष्ट करावेच लागतील, काम करावेच लागतील. आणि म्हणून काम आणि कष्ट, मेहनत केल्याशिवाय त्याला फळ कसं मिळेल? म्हणून तो जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत सुखी, आनंदी होणार नाही आणि त्याचं जीवन सुंदर होणार नाही. जगातला कुठलाही माणूस असो त्याला काम करावंच लागतं, मेहनत करावीच लागते, कष्ट करावेच लागतात, तर त्याला चांगलं जीवन मिळतं. असा जगातला एकही माणूस नाही की ज्याला काम करावं लागत नाही, कष्ट करावे लागत नाही, हातपाय हलवू लागत नाही आणि त्याला सर्व काही आयतं मिळतं. असा एकही माणूस जगामध्ये नाही. सर्वांना कष्ट करावेच लागतात, मेहनत करावीच लागते आणि तर त्याला खायला भेटते आणि त्याचं जीवन चांगलं होतं. आयत्या मिळालेल्या प्रॉपर्टीचा काही उपयोग नाही, आयत्या मिळालेल्या संपत्तीचा काही उपयोग नाही. हां, आई वडिलांची जी प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, ती तुम्ही जर व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे वापरली, त्याचा व्यवस्थितपणे उपयोग केला आणि कष्ट करत राहिला आणि त्याची वाढ केली तर मात्र तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल. आणि असं जर म्हणला नाही ही प्रॉपर्टी खूप आहे, आपल्याला काय करायची, काम करायची गरजच काय, आपल्याला प्रॉपर्टी खूप दिवस जाईल, आपल्याला काम करायची गरजच नाही, असं जर म्हणून बसला तर तुम्ही कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सर्व काही नष्ट होईल. म्हणून मेहनत करा, कष्ट करा, श्रम करा आणि श्रीमंत व्हा. जोपर्यंत मनुष्य कष्ट करत नाही तोपर्यंत तो सुखी होणार नाही. म्हणून गरिबी ही कष्टाने, श्रमाने, मेहनतीने दूर होत असते, नशिबाने नाही, आयतं बसून नाही, तर मेहनत करून, कष्ट करून ही गरिबी दूर होत असते. म्हणून मी गरीब आहे,
हा केवळ नादानपणा आहे, मूर्खपणा आहे. म्हणून गरीब कोणीही नाही, श्रीमंत कोणीही नाही. ज्यानं मेहनत केली नाही, ज्यानं कष्ट केले नाही, तो गरीब आहे. तो गरीब आहे. आणि ज्यानं मेहनत केली, कष्ट केले, खूप मेहनत केली, तो श्रीमंत आहे. म्हणून सर्व गोष्टी तुम्हाला मिळण्यासाठी, तुमचं जीवन चांगलं होण्यासाठी, तुम्हाला सर्व गोष्टीची सुविधा मिळण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, श्रम करावे लागतील. आळस हा माणसाचा शत्रू आहे. म्हणून आळस दूर फेकून द्या. आणि नशीब वगैरे काही नसतं, नशिबाला दूर रोखून द्या. माणूसच स्वतः नशीब घडवत असतो. आपल्या कार्याने, आपल्या कष्टाने माणूसच स्वतः नशीब घडवत असतो. आणि नशीब वगैरे काही नसतं. माणसाच्या कष्टामध्ये, माणसाच्या मेहनतीमध्ये नशीब असतं. हे लक्षात ठेवा. ईश्वर सुद्धा त्यालाच साथ देतो जो कष्ट करतो, प्रामाणिकपणे काम करतो, दुसऱ्यांचा आदर करतो, कोणालाही दोष देत नाही, प्रामाणिकपणे इमानदारीने आपलं काम करतो आणि आनंदाने राहतो, जीवन सुखी जगतो. त्यालाच ईश्वर साथ देत असतो. म्हणून मेहनत करा, कष्ट करा आणि पाहिजे ते मिळवा. जीवन जगत असताना संकट येतात, समस्या येतात, अडचणी येतात, दुःख येतात. त्याला घाबरून जाऊ नका. त्याचा सामना करा, संघर्ष करा, लढा द्या आणि त्याचा निकाराने सामना करा. तुमचं जीवन सुखी होईल. दुःख आले म्हणून घाबरू नका, संकट आले, समस्या आले म्हणून घाबरू नका, तर त्याचा सामना करा. हार झाली म्हणून घाबरू नका, कारण एकदा हार होईल, दोनदा होईल, तिसऱ्यांदा हरवणार नाही, दुसऱ्यांदा विजयी होईल. अपयश आले म्हणून घाबरू नका, कारण अपयशातच यश असते, हारमध्येच जीत असते, दुःखातच सुख असते. म्हणून या गोष्टी ठेवून तुम्ही मेहनत करा आणि तुमची गरिबी दूर करा. म्हणून गरिबी ही कष्टाने, श्रमाने दूर होते, आळसाने, नशिबाने नाही. म्हणून कष्ट करा, मेहनत करा आणि तुमची गरिबी दूर करा. तर तुमचं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल आणि सुंदर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.